आज सातारच्या भूमीत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या सेवा सप्ताहाचा भाग म्हणून साताऱ्यातील नमो युवा रन 2025 ला तरुणाईने जबरदस्त प्रतिसाद दिलाय। तब्बल 2000हून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। रन फॉर नशामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम समाजात एकतेचं, आरोग्याचं आणि नशामुक्तीचा संदेश देणारा ठरला। या उत्साहवर्धक स्पर्धेला बांधकाम मंत्री शिवेंद्रजी भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल भोसले आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून पाठिंबा दिला। साताऱ्यातील रस्त्यावर धावणाऱ्या या तरुणाईनं अक्षरशः एक वेगळं चित्र निर्माण केलं। देशभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील हा उपक्रमातून समाजाला एकत्र आणणारा, नशामुक्त भारताचा संदेश देणारा आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारा हा सोहळा घडला आहे। मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात हा उपक्रम फक्त धावण्यापुरता मर्यादित नाही, तरुणांना दिशा देणारा, समाजात सकारात्मकतेचा संदेश पाठवणारा आणि एकात्मतेची जाणीव करून देणारा साताऱ्यातील नमो युवा रन हा त्याचा उत्कृष्ट नमुना ठरला। नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा 15वडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन 2025 हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथे घेण्यात आला। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत, जे मॅरेथॉन प्रेमी आहेत, यांनी आज दिलेला आहे। आणि हा 15वडा जो आहे, आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा 15वडा जो आहे तो सुरू राहणार आहे। आणि वेगवेगळे कार्यक्रम या 15वड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात। कालच महाराजस्व अभियानातला काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला। आज या युवा रनचा शुभारंभ झालाय आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी, समाज सेवेचे म्हणा किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येतील। बोला। आज नमो रन सकाळी तुम्ही फ्लॅग सुरुवात आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा 15वडा अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो। आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा 15वडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्याने राहिलेली आहे। आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा 15वड्याच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज युवा रन 2025 या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि आपण सगळेजण पाहत आहे साताऱ्यामध्ये प्रचंड असा उत्साह त्या रनला मिळालेला आहे। आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकांना एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे। आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहानं आज हे युवा रन होत आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे। या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं
नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे। साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे। 2000 पेक्षा जास्त स्पर्धक हे या रन मध्ये सहभागी झालेले आहेत। तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे। एक चांगला संदेश समाजामध्ये ह्या रनच्या माध्यमातून जातोय आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे। त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।